शिखर शिंगणापूर यात्रेचा आजचा मुख्य दिवस आहे आणि आजच्या मुख्य दिवशी मोठ्या संख्येनं राज्यभरातून कावड जे आहे ते शिखर शिंगणापूरमध्ये दाखल होत असतात आणि अवघड असा थरार पाण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक जे आहेत ते मुंगी घाटामध्ये येत आहेत। आपण बघू शकतो या दोरखंडाच्या साह्यानं कावड जी आहे ती वरती आणली जाते आणि याला मुंगी घाट का म्हटलं जातं तर आपण बघू शकतो त्या खालच्या गावातून ज्या आहेत त्या कावड वरती आणल्या जातात आणि इथून जे आहे ती लोक दिसतात किंवा कावड दिसती ती मुंग्यांसारखी दिसती आणि या म्हणून याला मुंगी घाट असं म्हटलं जातं। आजच्या सांगता दिवस असं देखील म्हटलं जातं आणि या कावड ज्या आहेत त्या खांद्यावरती आणल्या जातात, दोरखंडाच्या साह्यानं अवघड अशा घाटातून वरती आणल्या जातात आणि हे पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं पंचकृषीतील असतील किंवा राज्यभरातून असतील मोठ्या संख्येनं भाविक या ठिकाणी येत असतात। अवघड असा हा मुंगी घाट कावड पार करत असते। अनेक गावच्या कावडी या ठिकाणी येतात। साधारणपणे 3,500च्या आसपास या कावडी ज्या आहेत ते या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी ज्या आहेत ते बहुसंख्य कावड या मुंगी घाटातून जे आहेत ते वरती सर करून या कावडींसोबत आपण बघू शकतो ही कावड जी आहे ती या ठिकाणी येते। किती अशा अवघड चित्तथरारक ज्या आहेत पद्धतीनं ही कावड वरती येते आणि मोठा उत्साह जो आहे तो या भाविकांमध्ये असतो। वेगवेगळ्या गावच्या या कावडी या ठिकाणी आणल्या जातात आणि जो खाली रांजण आहे त्या रांजणामध्ये जो आहे तो या ठिकाणी किंवा घागर जे आहे त्याच्यामध्ये पाणी असतं आणि त्याचाच जो अभिषेक आहे तो शंभू महादेवाला घातला जातो। अनेक वर्षांची ही परंपरा आणि ही परंपरा जोपासण्याचं काम या ठिकाणी जे आहे ती ही मंडळी करतायत। गेल्या अनेक वर्षापासून पाडव्याला जो आहे तो यात्रेची सुरुवात होते आणि आजच्या दिवशी याची सांगता होते आणि अशा पद्धतीनं कावड एक करून जे आहे ती वरती जात असतात आणि शेवटची कावड जी आहे ती मानाची कावड तेल्याभुत्याची कावड ती देखील याच मुंगी घाटातून वरती जाते सर करून जे आहे तो शेवटी जो आहे तो अभिषेक या शंभू महादेवाला घातला जातो आणि हे पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं जे आहे ते भाविक या ठिकाणी जमलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। पाडव्याला सुरू झालेली यात्रा आजचा यात्रेचा मुख्य दिवस आणि आज याची सांगता होते। ही सांगता झाल्यानंतर पंचकृषीतील यात्रांना जे आहे ती सुरुवात होते आणि हा थरार पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक जे आहेत ते शिखर शिंगणापूरमध्ये दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन जीवनसह जयदीप भगत, एबीपी माझा, शिखर शिंगणापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।